तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सावरा येथे प्रहार जनशक्ती पक्ष अकोट तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे जाहीर आश्वासन दिले होते। मात्र अद्यापही हे आश्वासन पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी सातबारा कोरा, कर्जमाफी व शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा याकरिता प्रहार व शेतकऱ्यांच्या वतीने सावरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात प्रहार संघटना, दिव्यांग, शेतकरी आदींनी सहभाग घेतला। शेतकरी कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। प्रहारचे सुशील पुणकर यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट। आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी अकोट, तेल्लारा प्रत्येक तालुक्यात हे शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं। तर याच्या काही प्रमुख मागण्या होत्या, त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, दिव्यांगांचे मानधन होते, असे 17 मागण्या आहेत। तर त्याचसाठी आज आम्ही इथे आंदोलन केलं। सरकारला आमची नम्रपणे एक विनंती आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करा, नाहीतर यानंतर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण जिल्ह्यात, राज्यात मोठं आंदोलन करेल। या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातल्या कुठेही आम्ही फिरू देणार नाही। हे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी।